यावर प्रतिक्रिया घ्यायची आहे की अस्मितेची लढाई खरं तर ही म्हणावी लागेल महाराष्ट्रामधली तरी ठाकरेंसाठी आणि दुसरीकडे शिंदेंसाठी ती अस्मितेची लढाईच म्हणावी लागेल। मात्र काय अजेंड्यानी शिवसेना ठाकरे गट या निवडणुकीला सामोरं गेला आणि यापुढे कारण लोकसभेच्या निकालावर विधानसभेचंही सगळं गणित अवलंबून असणार आहे, कसं बघता तुम्ही? मगाशी मोदीजींबद्दल फार भाजपाचे प्रवक्ते बोलत होते। खरं मी उशिरा चर्चेत सहभागी झाले आणि त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी काय काय आधी झाल्या त्या माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने ते बोलत होते मी पुन्हा एकदा शांतपणे सांगेन की माझ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का भाजपाच्या लोकांकडे, प्रवक्त्यांकडे, की मी साधे प्रश्न विचारलेले आहेत की मोदींनी आम्हाला 9 शहरं सांगावीत। आता मोदींनी का सांगावीत? कारण हे प्रत्येक वेळेला यांचे उमेदवार काही कामाचेच नाहीत, बिनकामाचे तसं वाटते। कारण ते प्रत्येक वेळेला असं सांगतात की आम्हाला मतदान करू नका, मतदान कोणाला करा, मोदींना करा। तर बाबा मग अशी 9 शहरं सांगा की जी पूर्णतः स्मार्ट सिटी झाली आहेत। महाराष्ट्रात अशा 9 स्मार्ट सिटी आहेत का तयार? त्यांनी सांगितल्या पाहिजेत। आम्हाला असे 9 राज्य सांगा, 9 राज्य की जी पूर्णतः 100% रस्त्यांनी जोडलेली आहेत, ज्यांचं रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे। आम्हाला 9 जिल्हे सांगा बरं असे महाराष्ट्रातले तरी किमान, की ज्या 9 जिल्ह्यांमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही। आणि हो, भाजपचे लोक ज्यावेळेला कोविडबद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात ना, तेव्हा त्या सगळ्या बोलघेवड्यांना आम्हाला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की मोदींच्या अशा 9 पत्रकार परिषदा सांगा आम्हाला की ज्याच्यात त्यांनी सगळ्या चॅनलच्या डिजिटल प्रिंट सगळ्या प्रकारच्या पत्रकारांना सामोरे जाऊन त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत। ते अक्षय कुमारवाला इंटरव्ह्यू नाही बरं का, आम काट के खाते हो क्या चूस के खाते हो, तो नाही। सगळ्या पत्रकारांना डिजिटल प्रिंट सकट सगळ्या पत्रकारांना मोदीजी सामोरे गेले आहेत का? अशा 9 पत्रकार परिषदा तुम्हाला सांगता येतील का? माझ्याकडे खूप प्रश्न आहेत, पण वेळेची मर्यादा लक्षात घेत मी काहीच प्रश्न तुमच्यासमोर उभे करते। आम्हाला मी वारंवार म्हणजे महाराष्ट्रातल्याही गृहमंत्र्यांना विचारलं की महिला अत्याचाराबद्दलचा व्हाईट पेपर तुम्ही का देत नाही आम्हाला, का ते देऊ शकले नाही? मल्टीस्टेट बँकांनी मराठवाड्यातल्या लोकांना अक्षरशः लुटून खाल्लंय। मग तो सुरेश कुटे असेल किंवा अजून कोणी असेल, या सगळ्या बँकांच्या मालकांना अभय भाजपाने का देऊन ठेवलंय? 2400 कोटीची ॲसेट ज्या सुरेश कुटेने लुबाडून खाल्ली, त्या सुरेश कुटेने नागपूरमध्ये जाऊन चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने गळ्यात भाजपचा स्कार्फ घातल्याबरोबर त्याची चौकशी का थांबली आहे? काय या प्रश्नांची उत्तरं देता येतील त्यांना? मला वाटतं लोकांच्या मनात या सगळ्या मुद्द्यांबद्दलचा राग आहे। विश्वासजींकडनं उत्तरं घेऊया आपण। आता जे सांगितलं विश्वासजींकडनं उत्तरं घेऊ। सुषमाजी नक्की 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 विश्वासजी नाही, तुम्हाला उत्तर सगळे मिळतील, त्यातले मी काही उत्तर दिले आहे, लेकिन माझे काही बेसिक प्रश्न आहे। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मी माझं दुकान बंद करेल पण काँग्रेससोबत जाणार नाही, ती शिवसेना आज काँग्रेससोबत का बरं आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवसेनेची आता भूमिका काय आहे? किंवा त्यांच्या चुनाव रॅलीमध्ये जे पाकिस्तानाचे झेंडे येतात आहे त्याच्याबद्दल शिवसेनेची भूमिका काय आहे? वोट जिहादच्या माध्यमातून रांगाच्या रांगा लागल्या आहे आणि उद्धव ठाकरेंना मतदान होत आहे, त्याच्याबद्दल यांची भूमिका काय आहे? किंवा यांचा जो हिंदुत्ववादी जो मतदार होता तो पूर्ण एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे, त्याच्याबद्दल यांचं म्हणणं काय? आधी स्वतःचं घर सांभाळा, आम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहे म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे। राहिला प्रश्न EVM आणि इलेक्शन कमिशनचा, या लोकांचा या संस्थांवर विश्वासच नाही। मी परत सांगतो की तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकामध्ये किंवा मागच्या वेळेस पंजाबमध्ये जेव्हा इलेक्शन झाल्या आम्ही रडलो का हो? इलेक्शन कमिशन आपलं काम करतं, ती एक पद्धत असते। आता त्या पद्धतीमध्ये प्रत्येक ठिकाणी यांना ट्रान्सपरन्सीच्या नावाखाली बदल करायचा आहे, हे एक रडगाण आहे। हे रडगाण्याचं यांनी बॅकग्राऊंड तयार केलं आहे, उद्या कसं रडायचं त्याची ही यांची रिहर्सल सुरू झालेली आहे। सुषमाजी मुद्दा डायव्हर्ट करताय। आता शांतपणे सांगितलं पाहिजे त्यांना। मी कालही केशवजींना वेगळ्या चॅनलवर हे प्रश्न विचारले होते आणि केशवजींनी खूप स्मार्टली त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला, नवे प्रश्न निर्माण केले, मी त्याची उत्तरं दिली होती। मी आता परत एकदा माझ्या प्रश्नांची उत्तरं तर भाजपकडे नाहीच आहेत। हो, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार, मी सगळ्या प्रश्नांची। मी तुमच्यासारखी पळपुटी नाही आणि मी तुमच्यासारखी डायव्हर्टही करत नाही प्रश्न।